गुऱ्हाळ्यातून गूळ तयार करण्याची पारंपरिक पद्धत आता संकटात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने ऊसापासून गूळ तयार करण्याचा व्यवसाय आता आव्हानात्मक बनला आहे. गुऱ्हाळ वापरून तयार होणारा गूळ कोणत्याही केमिकलशिवाय नैसर्गिक पद्धतीने बनवला जातो, जो शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा व्यवसाय पारंपरिक पद्धतीने चालत आला आहे. तरीही गुऱ्हाळातून गूळ तयार करताना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागत असल्यामुळे आजकाल त्यासाठी आवश्यक मजूर मिळत नाही. परिणामी या व्यवसायाला पूर्वीसारखी गती राहिली नाही. गुऱ्हाळ चालक रशीदभाई आणि मोतीराम राठोड, लाल शर्ट, यांनी सांगितले की व्यवसाय टिकवण्यासाठी मनुष्यबळाची तातडीने गरज आहे, अन्यथा ही पारंपरिक पद्धत हळूहळू लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. कशा पद्धतीने सध्या गूळ तयार केला जातो? ऊसापासून आणतो. ऊस बाहेरून शेतकऱ्यापासून विकत घेऊन ऊस आणलं जातं. मग याच्यामध्ये क्रिसरमध्ये टाकल्याच्या नंतर ते हौदामध्ये त्याच्या आधान मापाचा आधान राहतो. ते आधान भरल्याच्या नंतर मग कढईमध्ये टाकतात. मग 2 ते 3 तास त्याला येळ लागत होते गुळ बनायला. मग तिथून त्याला भेंडीचं निखार करून ते तयार केलं जातं. मग तिथून इथं हौदामध्ये टाकलं की त्याला थंड झालं. मग तो थंड झाल्यानंतर त्याला छोटे छोटे 1-1 किलोचे भेल्या भरले जातात. 1 किलोचे, 5 किलोची किंवा 10 किलोची. गिऱ्हाईक जसं येतं तसं देते रोजचं. मग काही ठोकमाल देते व्यापारीला. त्या पद्धतीनं चालू आहे. बरं, हा गूळ कसा आयुर्वेदिक पद्धतीने बनवला? आयुर्वेदिक म्हणजे प्युअर भेंडीचं, काही केमिकलचं काही उपयोग नाही. इथं एकदम प्युअर भेंडीचं निखार आहे. हर खाजगी गूळ तयार केलं जातंय. किती माणसं मनुष्यबळ याला लागतं? इथं कमीत कमी ह्याला तो ते बाबाची आयुष्य गेलं त्याच्यात. पण इथं मी आलो 4-5 वर्ष मला इथं झाले की तेव्हापासून मी पाहतो की इथं केमिकल याच्यामध्ये नाही. मी ऊस सप्लाय करतो इथं. त्याच्यानंतर इथं 8 ते 10 लेबर इथं लागत या आणि बाहेर 10 लेबर, समजा 20 कुटुंब पोट भरते. गुऱ्हाळ चालवताना काय अडचणीचा सामना करा? अडचण काहीच नाहीये. फक्त शेतकरी आता ऊस महाग झाले तो 4,000, 4,500 टन किंवा 3,500 रुपये टन हे दरानं विकत घेऊन हे गूळ तयार केलं जातं. बाहेर मार्केट कसं आहे तुम्हाला? मार्केट आता तर रोजी भागी नाही घेते, दुसरं काही नाही. रोजी भागीचे त्यांची मजुरी, तोडणाऱ्याची मजुरी, आणणाऱ्याची मजुरी हे नाही घेते, दुसरं काही नाही. एवढं नफा असलं तर मग त्याची बिल्डिंग राहिली असते. व्यवसाय एक छोटासा त्यांचा, त्याच्यामुळे हे चालू आहे. हे एक त्यांची पारंपरिक चालू आहे म्हणून हे व्यवसाय त्यांनी पूर्वीपासून चालू केलेला आहे. त्यामुळे हे चालू आहे. इथे 10 लोक मजूर पोट भरत्या, त्यांचं बी चालतं, मजुराचे बी व्यवसाय चालतं. त्यामुळे व्यवसाय सुरू ठेवलेला आहे त्यांनी. काय नाव? मोतीराम राठोड, कुठले? टाकळी. काय सांगाल, किती वर्षापासून हा व्यवसाय करताय आणि कशा प्रकारे आपल्याला याचा हे करायला लागतं? आता बरेच दिवसापासून 20-1 वर्षापासून करतो मी. बोला. आणि गावरान गुळ हे भेंडीपासून तयार केलेला गावरान, प्युअर गावरान आहे, बिन केमिकल. बरं, ऊस त्यांना काय त्रास होतो किंवा कशा प्रकारे आपण याचं हे करतात? याला मनुष्यबळ लागतं, कितीला मनुष्यबळ लागतं किंवा मनुष्य मिळतात त्याला? नाही, मजूर लागतं भरपूर. मजूर लागतं ते 10 ते 15 लोक लागते याला, तेव्हा चालतं ते, नाही तर चालत नाही. काय अडचण येतात गुऱ्हाळ समजा चालू करायचं म्हणलं? म्हणजे त्याला म्हणजे ऊस पाहिजे, ऊस लागतं, ते कापणार, आणणार. हा, काही हे भुसा लागत, लागू नको रे. आणखी काय अडचणी येतात? अडचणी मजुराची फक्त, बाकी काही नाही. मजूर लोक भेटत नाही त्या कामाला. काय वाटतं आता गुऱ्हाळाची संख्या कमी होत चाललेली त्याबद्दल? हा, त्या मजुरामुळं, मजूर नाही भेटत म्हणून कमी झाले. किती गूळ तयार होतो दिवसभरात? दिवसभरात 4-5 क्विंटल होत. हा. तर काय दराने विक्री होतो? हे 50 ते 60 रुपये. बरं, पूर्वी काय दर होते ना, आता काय दर आहे समजा? दरामध्ये काही वाढ झालेली? हा, वाढ झाली ना. ऊस महाग झाला तर मग हे बी वाढलं ना. लागू मत. काय नाव आपलं? रशीदभाई.